आकाशवाणी औरंगाबाद केंद्र प्रासंगिक. प्रसिद्ध चरित्र अभिनेत्री रीमा लागू यांचं नुकतंच निधन झालं. रीमा लागू यांच्या चित्रपट कारकिर्दीचा ज्येष्ठ पत्रकार अरविंद वैद्य यांनी घेतलेला आढावा आज प्रासंगिक या सदरात आपण ऐकणार आहात. रीमा लागू यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त आले आणि जीवन किती क्षणभंगूर आहे याचा प्रत्यय आला. लगोलग आठवला तो शायर बशीर बद्र यांचा हा शेर. उजाले अपनी यादों के हमेशा साथ रहने दो, न जाने जिंदगी की कौन सी गली में शाम हो जाए. बद्र यांनी आठवणींचे प्रकाशपुंज सतत जवळ बाळगा हे सांगितले खरे, परंतु येथे आठवणींची ही स्मृतिचित्रे कायम सोबत आहेत ती चित्रनाट्य रसिकांच्या. रीमा लागूंच्या जीवनपटाचे रीळ सुरू झाले व बालकलाकार म्हणून त्यांचा हा माझा मार्ग एकला आठवला. गिरगावातल्या चिकित्सक शाळेत प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी त्या पुण्यातील हुजूर पागेत दाखल झाल्या. याच शाळेत असताना त्यांनी नटसम्राट मधला गणपतराव बेलवलकर साकारला. तेथेच ही मुलगी रंगमंचाकडे मोर्चा वळवणार याचा संकेत मिळाला. तसा रीमा लागू यांना अभिनयाचा वारसा खुद्द त्यांच्या मातोश्री मंदाकिनी भडभडे यांच्याकडूनच मिळाला होता. त्यांच्या मातोश्री रंगभूमीवरील एक मातब्बर अभिनेत्री होत्या. सुप्रसिद्ध दिग्दर्शिका अभिनेत्री विजया मेहता यांनी अनेक कलावंत घडवले. त्यात नाना पाटेकर, नीना कुलकर्णी, सुकन्या मोने बरोबरच रीमा लागू याही होत्या. जयंत दळवी यांनी लिहिलेले, विजया मेहता यांनी दिग्दर्शित केलेले पुरुष हे नाटक नाना पाटेकर व रीमा लागू यांची कारकीर्द घडविणारे ठरले. या नाटकातील पाटेकरचा लंपट राजकारणी जसा गाजला त्याचप्रमाणे रीमा लागू यांनी साकार केलेली बलात्कारित अंबिकाही लक्षात राहिली. आपल्यावरील बलात्काराचा सूड घेणाऱ्या अंबिकेचा भावनोद्रेक रीमा लागू यांनी ज्या तऱ्हेने व्यक्त केला त्यातून या अभिनेत्रीला अभिनयाची किती खोल जाण आहे हे लक्षात आले. अंबिकेच्या भूमिकेने रंगमंचावरील त्यांच्या प्रवासाला विलक्षण वेग दिला. घर तिघांचं हवं, सविता दामोदर परांजपे या नाटकातून त्यांनी आपल्यातील संवेदनशील अभिनेत्रीचे दर्शन घडविले. झाले मोकळे आकाश, विठो रखुमाय, सासू माझी ढासू, छापा काटा व के दिल अभी भरा नहीं आदी नाटकातील विविध रंगी भूमिकांनी रसिकांना त्यांनी रिझविले. छापा काटा या नाटकात मुक्ता बर्वे समवेत काम करताना त्यांनी रंगविलेली काहीशी विक्षिप्त आई कोण विसरेल हीच गत के दिल अभी भरा नहीं या नाटकाची. या नाटकात त्यांचे सहकलाकार होते विक्रम गोखले. काही कारणांनी त्यांनी हे नाटक सोडले व रीमा लागूंनी त्या नाटकातून अंग काढून घेतले. आता हेच नाटक मंगेश कदम व लीना भागवत ही जोडगोळी करते. विक्रम गोखलेवरून आठवले ते रीमा लागू यांना माऊ अशी हाक मारत असत. रीमाताईंचे घारे डोळे पाहून विक्रम गोखले यांनी त्यांना हे नाव दिले होते. अर्थात नाट्यसृष्टीत माऊ या नावाने त्यांना फक्त विक्रम गोखलेच हाक मारीत असत. चल अटप लवकर, बुलंद, सौजन्याची ऐशी तैशी, शांतेचं कार्ट चालू आहे ही त्यांनी भूमिका केलेली अन्य काही नाटके होत. मराठी रंगभूमीनंतर त्यांनी हिंदी मराठी मालिका व हिंदी चित्रपटातही
तेवढ्याच समर्थपणे काम केले. मराठी चित्रपटात त्यांना जशा वैविध्यपूर्ण भूमिका मिळाल्या तशा हिंदी चित्रपटात मात्र मिळाल्या नाही. अर्थात हिंदी चित्रपटातील ग्लॅमरस आई साकारण्याचा मान त्यांच्याकडे जातो. मैंने प्यार किया, हम आपके है कौन, साजन, कल हो न हो, कुछ कुछ होता है, कयामत से कयामत तक, आशिकी अशा विविध चित्रपटातून त्यांनी सलमान खान, अक्षय कुमार, माधुरी दीक्षित, काजोल, श्रीदेवी, शाहरुख खान यांच्या समवेत काम करताना त्या दबून गेल्या नाहीत. मराठी कलावंत हिंदीत काम करताना बुजतात हा समज त्यांनी खोटा ठरवला. वास्तव या महेश मांजरेकर यांच्या चित्रपटात त्यांनी साकारलेली संजय दत्तची आई तर कायम लक्षात राहील. त्यांच्या या भूमिकेने मेहबूबच्या मदर इंडियाची आठवण झाली. एक विलक्षण योगायोग असा की मदर इंडियात नर्गिसने आईची भूमिका केली होती. त्या चित्रपटात ती आपल्या मुलाला म्हणजे सुनील दत्त यांना गोळी घालते, तर वास्तवमध्ये तेच काम रीमा लागू करतात. त्यावेळी मुलाच्या भूमिकेत संजय दत्त होता. पिता आणि पुत्राच्या नशिबी पडद्यावर एकच प्रसंग साकारण्याची पाळी यावी या विलक्षण योगायोगाची गंमत वाटली. अर्थात संजू बाबाने प्रत्यक्ष आयुष्यातही असे बरेच प्रताप केले आहे व त्यासाठी तो तुरुंगाची हवाही खाऊन आला आहे, ही गोष्ट अलहिदा. देखणा चेहरा, त्यावर झरझर बदलणारे भाव, विनोदाची उत्तम जाण, अचूक टायमिंग या बळावर रीमा लागू भूमिकेवर सहज पकड मिळवी. काही नट वा नट्या ह्या दिग्दर्शकावर अवलंबून असतात. दिग्दर्शक जाणता असेल तर अशा नटनटीचा अभिनय खुलतो, परंतु रीमा लागू या बाबतीत स्वयंभू होत्या. भूमिका कोणतीही असो, एकदा दिग्दर्शकाने स्टार्टचा आदेश दिला की त्या भूमिकेत चटकन विरघळून जात. त्यांचे हे भूमिकेत समरस होणेच रसिकांची दात मिळवून जात असे. हिंदी मालिकातही त्यांनी आपल्या याच गुणांच्या बळावर छाप पाडली. श्रीमान श्रीमती, तू तू मैं या मालिकाही आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. त्या रीमा लागू यांच्या मिश्किल व खट्याळ अभिनयामुळे. तू तू मैं मधील त्यांची व सुप्रिया पिळगावकर यांची जुगलबंदी तर केवळ अफलातून. खानदान, 2 और 2 5 या मालिकामधूनही त्यांनी आपल्या अभिनयाचे वेगळेपण दाखवले. मात्र हिंदी चित्रपटात त्यांच्यावर आईच्या भूमिकेचा शिक्का बसला हे नमूद करायलाच हवे. हिंदी चित्रसृष्टीने त्यांच्यातील समर्थ अभिनेत्रीचा योग्य उपयोग करून घेतला नाही हे खरेच. कचकड्याच्या या दुनियेत वावरायचे असेल तर अशा तडजोडी कराव्या लागतात हे वास्तव नजरेआड करून चालणार नाही. मराठी चित्रपटात मात्र त्यांना विविधांगी भूमिका साकारायला मिळाल्या. जब्बार पटेल यांच्या गाजलेल्या सिंहासन चित्रपटातून त्या पुढे आल्या. त्यानंतर अरे संसार संसार, जीवलगा, सैल, शुभमंगल, धूसर अशा अनेक चित्रपटात त्यांनी काम केले. आक्रोश व कलयुग या चित्रपटात त्यांनी केलेल्या भूमिका स्मरणीय होत्या. आक्रोशमध्ये त्यांनी लावणी सादर केली होती हे सांगितले तर अनेकांना आश्चर्य वाटेल. श्याम बेनेगल यांच्या एका जाहिरातीतही त्यांनी प्रारंभी काम केले. त्यांचा रंगभूमीवरचा प्रवास फुलराणीपासून सुरू झाला. प्रारंभी रीमा लागू या बँकेत नोकरी करीत होत्या. तेथे असतानाच त्यांचा बँकेतील सहकारी व रंगकर्मी विवेक लागू यांच्याशी विवाह झाला. पण हा विवाह फार काळ टिकला नाही. त्यांनी घटस्फोट घेतला. त्यांना मृण्मयी नावाची एक कन्याही आहे. माझी आठवण बरोबर असेल तर त्यांनी तिच्या समवेत एका चित्रपटातही काम केले होते व तो चित्रपट बहुधा रेशीम गाठी हा असावा. रसिक आणि कलावंत यांची ही रेशीम गाठच असते.
कलावंत विविधांगी भूमिका साकारून ही गाठ आणखी घट्ट करीत असतो व प्रेक्षकांशी आपली नाळ शाबूत ठेवत असतो. रसिकही हा रेशीम बंध मोठ्या मायेने सांभाळत असतो. त्याच्या दृष्टीने कलावंताने साकारलेल्या भूमिका या मर्मबंधातील ठेवीच असतात. कारण उत्तम भूमिकांची ही सुखावह वाटणारी कट्यार त्याच्या काळजात रुतून बसलेली असते. काय योगायोग आहे पहा. कट्यार काळजात घुसली या चित्रपटातही निवेदनाच्या रूपाने रीमा लागूंचा आवाज ऐकायला मिळालेला आहे. जणू मेरी आवाज ही चेहरा है मेरा, मैं जहां रहूं खामोश, मुझको वहां से सुनिये, असेच जणू त्या म्हणत आहेत. मौनातले हे स्वगत गणपतराव बेलवलकरांच्या नटसम्राटमधील स्वगतापेक्षाही अधिक प्रभावी आहे. शांततेचा मौनालाही आवाज असतो याची एवढी दाहक प्रचिती क्वचितच आली असेल. काळाच्या पडद्याआड गेलेल्या रीमा लागू यांना तमाम रसिकांच्या वतीने माझी ही श्रद्धांजली. प्रसिद्ध चरित्र अभिनेत्री रीमा लागू यांच्या चित्रपट कारकिर्दीचा ज्येष्ठ पत्रकार अरविंद वैद्य यांनी घेतलेला आढावा प्रासंगिक या सदरात आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते डॉ. राहुल तिडके, निर्मिती सहाय्य सचिन अंबेकर.